ओम नमो शिवस्वरूपाय गजाननाय नमो नमः। ओम नमो शिवस्वरूपाय गजाननाय नमो नमः। ओम नमो शिवस्वरूपाय गजाननाय नमो नमः। अचिंत जगता प्रती कृती तुझी नको नाम, असो खरही केवढा तव कृपे सुमार्गी गळे। उणे पुढती तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझ्या वरद हस्त ठेवाजी। असे प्रेममूर्ती त्यागी तपस्वी, वदनी जयांच्या आनंद शांती। स्मरता जयासी मिळे भक्ती स्फूर्ती, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी गणेशानंद चरणी। सद्गुरुनाथ महाराज की जय। उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि आदरणीय सर्व श्री महाराजांचे अनन्य एकनिष्ठ भक्त आपण सर्वांना वंदन करते। आदरणीय मेघनाताईचा आग्रह आणि दुराग्रह आणि आपलं आवडीचं जर असेल तर बोलायला हुरूप येतो। त्यातही श्री महाराजांचं अधिष्ठान, श्री महाराजांशी समर्पित झालेलं एक दिव्य व्यक्तिमत्व आणि महाराजांशी एकरूपत्व पावलेलं असं एक परमहंस या पदाला पोहोचलेलं एक सिद्धावस्थेतलं व्यक्तिमत्व, जे खूप जवळून आम्ही सर्व डहाणूकरांनी पाहिलं। आता आदरणीय नरेंद्रदादा इथेच येऊन बोलत होते की त्यांनी सर्वांना ऐकलंय, ज्योत्स्नाला रोजच ऐकतात। आणि आमची डहाणूची मान्यवर मंडळी सुद्धा इथे उपस्थित आहे। आम्हा सर्वांच्या अंतरंगातला हा विषय आहे खरं तर, कारण मंदिराची स्थापना सर्वत्र अनेक ठिकाणी होतही असते, पण त्या मंदिरामध्ये उपासना, त्या उपासनेच्या अनुषंगाने येत असलेली सर्व भक्त मंडळी, त्यांना जोडून ठेवणं आणि त्यांच्याशी इतकं अंतरंगाचं होणं की हे मंदिर म्हणजे आपलं ठिकाण आहे, आपल्या सुखदुःखाचं ठिकाण आहे, आपल्या अधिकाराचं ठिकाण आहे। हे मंदिर म्हणजे आपलं मंदिर आहे अशी जाणीव ज्या ठिकाणी भक्तांच्या हृदयामध्ये स्थिर केली जाते, ते मंदिर अव्याहतपणे अखंड कार्यरत राहते असं म्हणायला हरकत नाही। अगोदर थोडासा डहाणूच्या मंदिराचा उहापोह झालेला आहे, जसं ते पहाटे उघडतं आणि रात्रीच बंद होतं। त्याच्या मागे खूप मोठं विचार आहे। पूज्य श्री दादा, ज्यांना संन्यासानंतर स्वामी गणेशानंद सरस्वती महाराज अशी उपाधी लाभली, ते आम्हा सर्वांचेच म्हणजे जे त्यांच्या परिचयाचे किंवा त्यांना ज्यांचा परिचय, ते सगळे त्यांना दादा म्हणूनच ओळखत असत। असे दादा जेव्हा डहाणूमध्ये आले, आता दास्य भक्ती हा फार मोठा म्हणजे याचा आवाका खूप मोठा आहे, पण एकूण आम्ही जे त्यांना पाहिलं त्याचा थोडासा विचार जे पाहण्यात आला आणि ते किती उत्तम असू शकतं ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दादा आहेत असं आम्हाला वैयक्तिकरित्या निश्चित वाटतं। श्री गजानन महाराजांच्या गजानन परिवारामध्ये जी खूप मान्यवर अशी मंडळी होऊन गेली, जी खूप पूजनीय अशी मंडळी होऊन गेली, त्यामध्ये दादांचं स्थान निश्चितच अग्र असेल। कारण गजानन महाराज म्हणजे गजाननच महाराज, दुसऱ्या कोणत्या देवताच त्यांनी स्मरल्या नाही, पण आपल्या मंदिरामध्ये गणपती यांचं अधिष्ठान आहे, हनुमानजींचं अधिष्ठान आहे आणि मुख्य श्री
सगळे. आणि असं महाराजांचं ते अधिष्ठान आहे, ते इतकं दिव्य झालं की तिथे कुणी काही म्हणावं आणि ते पूर्णतेच जावं, इतकं त्याच्यामध्ये दादांनी त्या महाराजांच्या मूर्तीमध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्याला समजावं म्हणून मूर्ती म्हणते, वास्तविक मूर्ती म्हणूच नाही. आपल्या घरात जरी कुठे महाराजांचं फोटोमध्ये तस्वीरीमध्ये स्वरूप असेल तरी आपण बोलताना असं बोलायचं, महाराज तिथे आहेत ना. मी एकदा एका प्रवचनात बोललेले की आपण काय करतो, म्हणजे महाराजांचं अधिष्ठान कसं सांभाळतो, की महाराज घड्याळ वाजायला लागलं का, की महाराज हॉलमध्ये आहेत, आपण सगळे कामं करून मोकळे झालोय, आता आपल्याला काही काम नाही, मग आपण व्हॉट्सअप फोन घेतला हातामध्ये, तंगडे पसरून हॉलमध्ये बसलोय आणि व्हॉट्सअप बघत आहोत. आपण असा विचार करतो का की अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर बसला आणि आपण मस्त तंगडे पसरून बसतो, असं वाटेल का त्यांना? मी तुमचं लेकरू आहे, मी तुमच्या कुशीत बसले असं म्हटलं तर एक थोडासा भाग वेगळा, कारण मला बरेच प्रश्नांची उत्तरं नंतर द्यावी लागली आहे, कदाचित इथून प्रश्न येऊ नये म्हणून मी सावरते. की असं असेल तर वेगळी गोष्ट आहे, तरी सुद्धा आपल्या घरामध्ये एखादा मान्यवर आला, आपल्याच महाराजांचे जी निकटवर्ती मंडळी आहे इथे जी आता विराजमान आहे त्यापैकी कुणी आपल्या घरी आलं तर आपण असे तंगडे पसरून बसू का, हा प्रश्न आपण आपल्याला करा. अगदी असंच त्यांचं अधिष्ठान जेव्हा आपण सांभाळतो तेव्हा तेही दिव्यत्व आपल्याला दिसतं, आणि ज्याने हे सांभाळले त्याच्याही जीवनातलं दिव्यत्व आपल्याला आकारानं आलेलं दिसतं, आणि म्हणून ते सर्वश्रुत होतात. म्हणून संपूर्ण परिवारामध्ये त्यांचं नाव आदर्श म्हणूनही आणि एक दिव्यत्व म्हणूनही स्वीकारावं लागतं. तसं दादांचं हे जीवन इतकं दिव्य होतं की त्यांनी प्रत्येक गोष्ट भक्तांना आदर्श घरूनच दिली. म्हणून असं खूप जण जेव्हा काही काही म्हणतात की हे असं तसं, आम्ही जर दादांच्या जवळ येऊन थोडेसे म्हणजे थोडस काहीतरी सुधारणा झाली, थोडी नखा एवढी म्हणून, पण जास्त झाली नखा एवढी, पण एवढी झाली, त्याला जर इतकं तुम्ही डोक्यावर घेत असाल तर ज्याच्यामुळे ते घडले ते किती वरती आहे. तर अशी एक दिव्य विभूती ज्यांचा सहज वर्ग काय पूर्व सुकृत असेल, आई वडिलांची पुण्य असेल, कारण एवढ्या या वयात आपण काही पुण्य केलं असं नाही वाटत, पण त्यांच्या पुण्याने अशा एका दिव्य विभूतीचं दर्शन स्वतः सहवास घडला, ते भाग्याचंच लक्षण आहे. आणि त्यांच्यामुळे महाराजांचं अधिष्ठान मिळालं. दास्यत्व असं असतं. अगदी नंतर जेव्हा त्यांनी महाराजांची पूजा, कारण 2.5-3 तास पूजा चालते सकाळी, एवढं उभं राहता येत नाही म्हणून त्यांनी पूजेचा जो काही भाग होता तो आपल्या भक्तांकडे सोपवला, आणि आपण साधनेत असायचे तेव्हा सुद्धा त्यांच्या जवळ येणारे किंवा त्यांच्याकडे येणारी मंडळी खूप राबता खूप असायचा. आम्ही भक्तांनी आग्रह केला की दादा तुम्हाला विश्रांतीच मिळत नाही हो, आपण थोडस आपल्या दुर्वांकूरमध्ये एक खोली तुमच्यासाठी काढली, तिथे तुम्ही विश्रांती घ्या, असं आम्ही बोलत असायचो. त्यांचं उत्तर कधीच नसायचं. एक दिवस मात्र ते रागावले आमच्यावर. ते म्हणाले की तुम्ही असं कधीच बोलायचं नाही, इथे येणारा महाराजांचा भक्त आहे आणि तो भक्त आला आणि जर दादा झोपून राहिला आणि दादाला जर महाराजांनी विचारलं की माझे भक्त तुझ्याकडे येत होते आणि तू झोपून राहिला, तू काय केलंस असं मला महाराज विचारतील, मी काय उत्तर देऊ त्यांना. म्हणून माझ्या विश्रांतीची काळजी तुम्ही करू नका, महाराजांनी मला इथे त्यासाठी ठेवलेलं आहे, कुणी कुठूनही येऊ देत, कधीही येऊ देत, त्यासाठी दादा इथे बसलेले आहे. असं जेव्हा इतकं समर्पण होतं तेव्हाच ती विभूती आणि त्या जीवनामध्ये दिव्यत्व येतं. आणि म्हणून 8 वर्ष तर ते सांगत राहिले की हा देह पडणार. 2 वर्ष अगोदर ऋषीपंचमीला स्पष्ट सांगितलं की यापुढे फक्त 2 वर्ष तुमच्या सोबत, त्यानंतर नाही. आणि देह ठेवण्याच्या काही दिवस अगोदर तर त्यांचं सगळं आवरावर पूर्ण झालेली, आता आवरावर कधीच झालेली, पण आता आपण या वेळेला देह सोडायचं आहे इथपर्यंत
वाजल्यानंतर ते स्नानाला नसेल जात. ते स्नानाच पहिला तांब्या अंगावर घेत त्यावेळेस समजायचं की पहाटेचे 3 वाजलेले आहेत. स्नान वगैरे झालं किती, म्हणजे आपण जरी त्या अधिकारावर असलो तरी हे माझ्या आराध्य देवतेचं स्थान आहे, ते मी कसंच ठेवायला पाहिजे. अगदी वयाच्या 76व्या वर्षी सुद्धा मी त्यांना पाहिलं. पहाटे उठायचं आणि पारोशाने संपूर्ण मंदिर पुसून घ्यायचं. जरी ज्योत्स्ना असेल किंवा आणि कुणी असेल तर तिला असं सांगायचं नाही जरा पुसून घे बरं का, मी तोपर्यंत दुसरं करतो. सांगणं कुणालाच नाही, आपण आचरण हा त्यांचा एक वेगळा आदर्श भक्तांच्या समोर होता. त्यामुळे पहाटे उठलं की सगळं मंदिर पुसून घ्यायचं. मंदिराचा आवार पुसून झाला की पुन्हा स्नान करायचं आणि स्नान करून गाभाऱ्यात जायचं आणि मग गाभारा पुसायचं. आता वास्तविक अगोदर स्नान झालेलं आहे, सगळं बाजूचं पुसलेलं आहे, मग तसं गाभाऱ्यात आपल्याला जाता येतं की नाही, म्हणजे तशी फार अडचण नाही असं आत्ताच्या. पण बाहेर येऊन स्नान करायचं आणि पुन्हा गाभाऱ्यात जायचं हे काहीतरी वेगळंच. म्हणजे मीच म्हटलेलं त्यांना 2-2 तास स्नान कशाला करायचं, पहाटे 3ला झाले ना, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं तर. म्हणजे बऱ्याच गोष्टी असायच्या, आता त्या छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्या समोर मांडत नाही. पुन्हा कशी शिस्त असायची, त्यांना जर असं विचारलं की पुन्हा स्नान करून गाभारा कशाला पुसायचा, असं कसं, इकडे महाराज बसलेले त्यांच्या समोर ते पारोशाचं अगोदर पोतेरं घेऊन आतमध्ये जाणं बरं दिसत नाही ना, ते काय म्हणतील, म्हणजे ते आपल्याला पाहत आहेत आणि ते काय म्हणतील हा विचार जो सातत्याने त्यांच्या समोर असायचा की तो इतका, म्हणजे छोट्या छोट्याच गोष्टी आहेत या पाहिलं तर. म्हणजे आपण असं म्हणू की ओट्यावरचं पोतेरं खाली फरशीला नाही लावायचं, पण कोण बघते, स्वयंपाकघरात आपणच असतो मंत्री. वरच्या ओट्यावरचं पोतेरं खाली पण चालतं, खालचं हॉलमध्ये पण चालतं आपल्याला, पण इकडे इकडचं पोतेरं तिथे नाही, ओट्यावरचा कपडा खालच्या भागात नाही, इतकी शिस्त असायची. म्हणजे त्यांच्या बरोबर जर गाभाऱ्यात कोणी सेवेला उभं राहिलं तर त्याची दाणादाणच ओढायची. म्हणजे मी खूप वेळा हा अनुभव घेतलेला आहे, कारण असायचे मला काही संधी त्यांच्यासोबत महाराजांच्या पूजेची किंवा सेवेची अशी जवळून मिळाली. तेव्हा ते असं हातात काठी घेऊनच, असं नाही इथे ठेव, ती वस्तू तिथे ठेव, म्हणजे साध्याच गोष्टी आहेत तशा पाहिल्या तर. पण आपण आपल्या घरामध्ये किती अस्ताव्यस्त असतो. आमच्या मंदिरातला गाभारा बघितला तर इतका टापटीप आणि व्यवस्थित असतो. त्याचं पहिलं कारण आमचे दादा, की कुंकू हे इथेच असलं पाहिजे. डोळे बंद करून त्याने सांगावं की या डाव्या बाजूला त्या कोपऱ्यामध्ये कुंकवाचं शेंदूर आहे, ते त्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. अगदी डोळे बंद करून त्याने हात घालून घ्यावं, इतकं सहज हाताला लागायचं. म्हणजे जिथली वस्तू तिथेच मिळणार, ती दुसरीकडे मिळणारच नाही, इतकी शिस्त आणि टापटीपणा किती. की महाराजांना पुसायला जे वस्त्र घेतलं जायचं ते त्याचा मोठा रुमाल असायचा. आणि रुमाल म्हणजे आपले टर्किसचे रुमाल नाही ना, आपले मऊ रुमाल मिळतात बघा, जे आता हल्ली आपण गाडी वगैरे पुसायला वापरतो, भगव्या रंगाचे, ते रुमाल मऊ असतात. मी त्यांना एकदा म्हटलेलं की दादा हे तर वस्त्र बाहेर कुठेही मिळतं आणि कुठेही वापरतात लोक, लोकांनी कुठेही वापरू देत, आपण हे वस्त्र महाराजांना वापरतो कारण ते मऊ आहे आणि महाराज इतके सुखमोल आहे की त्यांना कुठे काही लागायला नको. भावना बघा कशी. त्यामुळे ते वस्त्र घ्यायचे आणि त्यातलं एक टोक, म्हणजे तो चौकोन असेल तर त्यातला एक टोक असायचा फक्त वरचा त्यांचा गंध पुसायला, दुसरा खालचा भाग असायचा तो हात आणि पायाची बोट पुसायला, आणि बाकीचं जे असेल तर ते साधारण इथे तिथे पुसायला त्यांच्या अंगावर. आणि दुसरा जो एक कपडा असायचा तो पूर्ण कपडा ओला करून त्यांच्या संपूर्ण अंगावर पुसला जायचा. तिसरा कपडा असायचा तो त्यांना सुका कपडा की तो पुसायला. आम्ही एकाच कपड्यामध्ये किती देवांना आंघोळ घालतो. आपण विचार करूया, आपल्याकडे महाराजांचं स्वरूप लहान असतं, पण समजा फोटोमध्ये जर ते त्यांचं स्वरूप असेल तर आपण एक फडका कसा वापरतो आणि कसं पुसतो, कसंही पुसतो. म्हणजे माझ्या शब्दावर कुठे भर आहे ते लक्षात घ्या, कसंही पुसतो.
अभिमान आपल्याला, त्यामुळे मी आले नाही. पण त्यांना तेवढं सुद्धा की महाराज वाट बघतायत आपली आणि आपण त्यांना तिष्ठत ठेवलेलं आहे, त्यांची काकड आरती झालेली आहे आणि आता आपण आपल्या पद्धतीने पूजेला आरंभ करणार, असं त्यांना चालायचंच नाही. ते तिकडेच थांबवायचे, नाहीच यायचंच नाही, कारण महाराज वाट बघतात. मी म्हटलं महाराज वाट बघतात, आता त्यांना माहिती आहे ना ज्योत्स्ना एवढ्या लांबून येणार, उशीर होणार, त्यांना माहिती आहे. ते म्हणाले नाही. मी म्हटलं अहो महाराजांना सगळीकडे पूजा होते, म्हणजे आपण एक्सक्युजेस किती देतो, सगळीकडे पूजा होते तर थोडं इकडे तिकडे. पण मी असू दे, पण इथे महाराजांची वेळ ठरलेली आहे, त्यांना काकड आरती झाली की ते थांबत नाही, ते इकडे वाट बघणार नाही. ताबडतोब जर तू इथे हजर होत असेल, फार तर 1-1.5 मिनिटाचा फरक, 1 ते 1.5 मिनिटं ना, जिथे आपण 20-20 मिनिटं त्यांना वाट बघायला लावतो, एवढा फरक चालेल म्हणाले. पण एवढ्या फरकाने मी कधीच पोहोचले नाही. एवढंच की म्हणजे किती शिस्त असायची, किती वेळेला महत्व असायचं. मला एकदा 10:30ला आमच्याकडे सकाळी 10:30ची कीर्तनाची वेळ असते, 10:30 ते 12. आमच्याकडे सगळ्या देवांचे जन्म 12 वाजता होतात, म्हणजे दत्त जन्म सुद्धा 12 वाजताच होतो. फक्त हनुमान जन्म हा पहाटे होतो. 10:30ला मी पोहोचले मंदिरात आणि असं बरोबर आवरून नमस्कार करणार इतक्यात म्हणाले की याच्या पुढे जर असा उशीर होणार असेल तर या मंदिरात तुला कीर्तन कधीच करायला मिळणार नाही. तेव्हापासून इतकं अलर्ट की 10:30ला कीर्तन असेल तर 9 वाजता मंदिरात. सांगायचं कारण काय, मी त्यांना असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे, म्हणजे आम्ही भले कितीही कुणी सांगू देत की ज्योत्स्ना असं तसं वगैरे, मी ते मानत नाही. कारण जिथे एवढ्या शिस्तीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे, म्हणजे अजून आम्हाला ती शिस्त लागलेली नाही. आम्हाला म्हणजे मला ना अजूनही ती शिस्त लागली नाही. जिथे एवढ्या शिस्तीचं आणि इतकं समर्पित जीवन पाहिलेलं आहे, तिथे तुलनेत जर बसवलं तर नखाची वाळूच्या कणाची सुद्धा सर नाही. कुठे बसवणार आम्ही आपल्याला? एवढं जेव्हा समर्पित होतं ना, इतकं तंतोतंत, आज बदल झाला, उद्या अर्धा मिनिटं थांबलं, परवा बरोबर चाललंय, असं कधीच घडलं नाही, कधीच नाही. बेफाम थंडीने आणि तापाने असे फणफणत असायचे, पण त्या फणफणत्या तापामध्ये सुद्धा महाराजांची 11 वाजताच आरती झालेली मी पाहिले. कधीही असं त्यांना वाटत नाही खूप उकाडा होतोय आणि आता गाभाऱ्यामध्ये खूप गरम होतोय, सहनच होत नाही, तरी सुद्धा त्यांची पूजा यथासांग व्हायची. बरोबर 8:30ला पहिलं जे आहे ती आरती व्हायची, पहिला प्रहर संपायचा म्हणून 8:30ला आरती झाली की महाराजांना पंचामृताचा नैवेद्य झाला की बाकी म्हणजे पूर्ण षोडशोपचार पूजा करताना हे सगळे 9 वाजायचे. सगळ्या देवतांना आणि आजूबाजूला सगळ्या संतांच्या तस्वीरी आहेत, त्या सर्व संतांना असं नाही की आता मुख्य देवतांची पूजा झाली तर बाकी संतांना काय करायचंय, एकच टिळा सगळ्यांना लावला तर काय होतं नाही का, असं म्हणजे चालतं. आपल्या पूजेत तरी चालतं, माझ्या पूजेत तरी चालतं. पण सरस्वती असेल तर तिला हळदी कुंकू, गोमाता असेल तर तिला हळदी कुंकू, गंगा माता असेल तर तिला हळदी कुंकू, शालिग्राम असेल तर त्याचं गंध वेगळा, शिवलिंग असेल तर त्याचं फूल वेगळं. हे सगळं काटेकोर सांभाळलं जायचं. इतकं आमच्याकडे एक सहाणच इतकी मोठी आहे आणि त्याच्या एवढं मोठं चंदनाचं लाकूड, ते असं खर स्वतः सकाळी करत असायचे. म्हणजे शारीरिक श्रमही तेवढे आणि शिवाय अतिशय सुंदर, अतिशय मृदू भाषेमध्ये त्या सगळ्या मंत्रांचा उच्चार करून महाराजांची यथासांग पूजा सगळी संपूर्ण झाली की आता बाबा थकलो, जरा चहा पितो, थोडं दूध पितो, कधीच नाही. लगेचच आपल्या आसनावर बसायचे आणि साधनेला सुरुवात. साधना झाली की अगदी 11 वाजता आपल्याकडे आरती होते. 11ला 5 मिनिटं असताना जर ते उठले तर अरे अजून 5 मिनिटं आहे, परत बसायचे. 2 मिनिटं का असेना पण 2 मिनिटं सुद्धा आसनावर बसायचे आणि 3 मिनिटं असताना उभे राहायचे, गाभाऱ्यामध्ये यायचे. त्यांचं म्हणणं असायचं की महाराज आरतीला आता सुरुवात करायची ना,